श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि नक्कीच जीवनात उपयोगी पडणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. ज्या ज्या ठिकाणी म्हण जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. असंच आपण नक्की सद्गुरूंना म्हटलं पाहिजे. स्वामींची जर सेवा भक्ती केली तर सर्व देवी देवता स्वतःहून प्रसन्न होतात व स्वामी सेवेकऱ्यांचे कार्य हे मार्गी लावत असतात. म्हणून स्वामींची भक्ती अगदी मनापासून तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींवर नक्कीच विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे. कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा मात्र नक्कीच आहे. म्हणून ज्या वेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो ना, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्ग सुद्धा मोकळा करतात. हा नक्कीच माझा पण अनुभव आहे. म्हणून अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्यांची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते. आणि मग स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? की रस्त्याने जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, ते म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणाचीही भक्ती करा, शेवटी ती स्वामीपर्यंतच पोहोचते. ज्याप्रमाणे नदी सागरालाच मिळते, स्वामी साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप, अद्भुत आणि गूढ तत्व आहेत. स्वामींची भक्ती, सेवा, नामस्मरण हा जीवनाचा केंद्रबिंदू नक्कीच तुम्ही ठेवा. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान आणि गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. आणि स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून माणसाने त्या गोष्टीत, आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्यकाळ खराब होणार नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, अजून संपूर्ण जीवन तुमच्याकडे पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा. स्वामींची भक्ती, सेवा करा. स्वामी सर्व काही ठीक करतील. आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत, हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव, हार मानू नको. कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हारल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. म्हणून घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे मात्र हटू नकोस. म्हणून पूर्व पुण्याईची आणि त्या जन्माची पुण्याई साधली, म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. आणि स्वामींच्या चरणी आम्ही नक्की सदैव राहू. म्हणून मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेलाय. आणि हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आत्ताच परमार्थ करून आपला जन्म हा सार्थकी लावा. आणि वेळ गेल्यावर, मृत्यू जरी जवळ असली ना, आणि आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणारच नाही. म्हणून मित्रांनो, हक्काची व्यक्ती भेटली की मग मनात साचलेल्या दुःखांचा पादर हा फुटत असतो आणि आपण त्या व्यक्तीला सर्व काही आपण सांगत असतो. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारे ठेव. बदलेला आहे तुझा एक दिवस. तू फक्त स्वतःवर व स्वामींवर फक्त विश्वास ठेव. तुला साथ देणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आयुष्यात काही क्षण, काही आठवणी, काही लोक असे असतात की त्यांना कधी विसरता येतच नाही. फक्त मग ते आपले स्वामी आहेत आणि त्यांना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली. कारण नाराज करणारे पण आपलेच असतात आणि एक तुम्ही आहात की मला कधीच नाराज केलं नाही. त्यामुळे जे चाललं आहे
ते नीट सांभाळून घ्या आणि त्या प्रकारे आम्हाला नक्कीच तुमचे आशीर्वाद द्या. हे बघा मित्रांनो, हे स्वामीराया काही होऊ दे असं स्वामींकडे म्हणा. मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझ्या आठवण राहू दे, तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. आणि हेच मागणे स्वामीराया तुमच्याकडे आहे. म्हणून स्वामी आपण आपल्याला म्हणत आहेत की हार नको मानू बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और फिर भी और छाएंगे. असं नक्कीच आपण सांगितलं पाहिजे आणि देवाने ते ऐकलंही पाहिजे आणि ते ऐकतातही. म्हणून मित्रांनो, स्वतःचा सन्मान हा स्वतःचा जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा आणि जगातील लोकांकडून अपेक्षा मात्र ठेवू नका. स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. आणि स्वामी म्हणतात की बाळा, जे सोडून गेले, जे झालं ते सोडून दे, ते मी बघून घेईल. कोणाच्या कर्माचं काय करायचंय त्याच्या आठवणीत न राहता आता उठ, नव्याने उभं राहा आणि स्वतःला नक्कीच सिद्ध कर. भिवू नकोस, उठ, लढ, मी तुझ्या पाठीशी नक्कीच आहे. असं आपल्याला अभयवचन स्वामी देत आहेत. मग तुम्ही नक्कीच प्रयत्न मात्र नक्कीच केला करून बघितला पाहिजे. मित्रांनो, नवीन दिवा बदलताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की एक वेळी जुन्या दिव्यानेच तुमच्या जीवनात प्रकाश केला होता, म्हणून तुम्ही नवीन दिवा बघू शकलात. म्हणून त्याला नक्कीच तुम्ही कधीही विसरू नका. आणि स्वामींना सांगा की हे माझ्या स्वामीराया, मी बरेच स्वप्न पाहिले होते आणि पाहत आहे. ते तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे स्वामींना आपल्याला नक्कीच म्हणायचे आहे. आणि स्वामी ते आपल्याला देतातही आणि त्यांचे आशीर्वाद पण आपल्या पाठीमागे नक्कीच असतात. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोलच राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा. कल्याण तुमचं नक्कीच होणार आहे. आणि जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटी झाले. त्यांचे कल्याण स्वामींच जवळच झाले. आणि तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अक्कल से खुदा पहिचानो हे आपल्या सारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच नक्की सांगितले आहे. म्हणून कोण किती ताकदवार, पैसावाला, कोण किती पण मोठा रुस्तम वस्ताद राहू द्या, व आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण आमच्या पाठीशी लय मोठी शक्ती आहे आणि स्वामी मालिक आहेत. आणि ते वेळ आल्यावर येईल तुमच्या लक्षात. आणि म्हणून आपणही स्वामींवर तितकाच मनापासून फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले, तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते आणि ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांनी पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली आणि क्षणाक्षणाला साथ दिली. आणि देत आहात स्वामी तुम्ही मला. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची नको, ते खोटे नातेसंबंध आणि स्वामी तुमची सेवा आणि भक्ती करायची आहे. बस एवढंच लक्ष आता मी जीवनात सार्थक करणार आहे. आणि ते लक्ष गाठल्यावरच मी आता शांत बसणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त जीवनामध्ये हे कर्म आपली चांगली करा आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ भेटणार आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून त्या कर्म आपण नक्की चांगले केले पाहिजे आणि चांगले कर्म केले तरच आपल्याला चांगले त्याचे फळही मिळते. आणि त्या फळानुसार मग आपल्याला भरपूर काही चांगल्या वाटाही स्वामी दाखवत असतात. समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना, तो जीवनात पुढे सरकत असतो आणि पुढे जात पण असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकलात किंवा मग काहीतरी शिकतात सुद्धा. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण हा खास मात्र नक्कीच असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे या इशाऱ्याने तुम्ही वागलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून कधीही कोणाला समजावण्याचा प्रयत्न हे करत बसू नका. कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि त्यानुसार ते विचार सुद्धा करत असतात. म्हणून त्यांना समजवण्यात काही अर्थ सुद्धा उरत नसतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये कितीही रसून राहायचे
आणि रमून राहायचे हे आपल्याला हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. आणि तुमचा जीवनाचे शिल्पकार हे तुम्ही स्वतः आहेत हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. आणि चालाकी करता नाही आली तरी चालेल, पण समोरच्याला चालाकी करतोय हे ओळखता नक्कीच आपल्याला आलं पाहिजे. आणि अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यास सदैव आघाडीकार असतात. कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही. म्हणून जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. ते ओळखायला शिका आणि त्यांच्याशी तसं वागायला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. इमानदार राहून सुद्धा आमच्या स्वाभिमानाला धक्का लागत असेल तर मग आम्हाला तुमचा विचार हा करावाच लागेल. आणि अशा काही व्यक्तींसाठी आपल्याला नक्कीच विचार करावा लागत असतो, कारण ते आपल्याशी तसं वागतही असतात. म्हणून दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळ्या कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग आपल्याला दाखवणार नाही यावर विश्वास ठेवा. आणि पहाटे घरात गुंजणाऱ्या तुमच्या लेकरांचा आवाज आणि लेकरं तुमची खरी संपत्ती आहेत. या संपत्तीचे योग्य जतन करा आणि यांना संस्कारित करा. कारण आपण कितीही संपत्ती कमावली हे कोणी विचारणार नाही, पण आपली लेकरे कशी घडली हे मात्र नक्की जगाला दिसणार आहे. म्हणून पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो किंवा मग शब्दांची असो अथवा मग संस्काराची असो. म्हणून सर्वांना हसवा पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कुणाचं हृदय जाळू नका. परमेश्वर म्हणतो ते जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे आणि तसंच तुम्हाला त्या कर्माचं फळही मिळणार आहे. म्हणून विचार करून सगळ्या गोष्टी नक्कीच करा. कमजोर कोणीच नसतो, मजबुरीमुळे माणूस कमजोर होतो. आणि भंगार लोक या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःला तोप समजत असतात. आणि म्हणून आपली काहीतरी मजबुरी असते आणि जीवनात त्यामुळेच आपण थोडा मागता पाय घेत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव हा नक्कीच मिळू शकत नाही आणि तो मिळणार सुद्धा नाही. कारण तसं करून आपल्याला सुख कधीच मिळणार सुद्धा नसतं. म्हणून पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला ही मजा येत असते आणि ते आयुष्य आपण चांगल्या रीतीने सुद्धा जगत असतो. म्हणून जीवनात संकटे येतात तसे संकटातून सुटण्याचे मार्गही कर्म करूनच काढावे लागतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतं. फक्त आपण ती मार्ग ही ओळखायला शिकलं पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त इमानदारी आणि नीतिमत्ता आपण नक्कीच चांगली ठेवली पाहिजे. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर इतका मोठेपणा की समोरच्याला असं वाटतं की या माणसासारखं माणूस या पूर्ण जगात नाही. म्हणून तुमची पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण या जगात नक्कीच असतात. म्हणून दगडाचं ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल. आणि माणूस हा नक्कीच चांगला हवा आणि त्यामध्ये माणुसकी सुद्धा हवी. म्हणून मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही जर खाली पडत नसाल ना, तर लक्षात घ्या की स्वामींनी तुमचा हात घट्ट पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा, यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमच्यासाठी ते उभा आहे. म्हणून आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ज्यांचं मन साफ असतं ना त्यांचं नशीब नेहमी खराब असतं आणि ते नशीब देव चांगलं लिहित असतो, पण थोडा वेळ नंतर आणि थोडा वेळ तुम्हाला संयम हा ठेवावा लागत असतो. जो तुम्हाला इज्जत देईल त्यालाच इज्जत द्या. धनदौलत संपत्ती बघून चिकटणे म्हणजे लाचारपणाचं लक्षण आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे आपण प्रामाणिक असल्याचा आपल्यालाच पस्तावा येतो आणि पस्तावा होत सुद्धा असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय मिळत नसते. म्हणून अक्षर किती सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागा, पण समोरचा आपल्या फक्त चुकाच शोधणार आहे आणि त्याला चुकाच दिसणार आहे. पण त्याने जर आपलं चांगलं बघितलं तर त्याला चांगल्याही गोष्टी या नक्कीच दिसणार सुद्धा आहेत. म्हणून पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं आणि ते आपल्या कामी येत असतं. म्हणून आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरावे लागत असतात. ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका,
कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर मानतच नाही, उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच तुम्हाला नक्कीच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा, भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं. आणि जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि क्षणाचा नाही भरवसा इथे, कोणी पाहिले जन्म साथ. हाय तो क्षण भरभरून जगून घ्या, मग देऊन एकमेकांची साथ, देऊन एकमेकांची साथ. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल, आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास हा नक्कीच मिळत असतो. म्हणून माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरी जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं समोर येतच असतं. आणि म्हणून ते जीवनाचा नियमच आहे. म्हणून आपण वाईट की चांगले हे लोकांपेक्षा आपल्याला जास्त माहिती असतं. मग कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. लोक जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणतच नसतात आणि तो मेल्यावर म्हणतात की चांगला माणूस होता. म्हणून घर फोडणारे आपलेच असतात. बाहेरच्यांना काय माहिती असतं की कोणती भिंत नाजूक आहे. आणि म्हणून आपण आपल्यामध्येच माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. जे लोक तुमच्यापाशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं, म्हणून ते तुमच्यासोबत चुकीचं वागलेलं असतात, त्यासाठी त्यांना असं वाटत असतं. स्वामी सांगतात, त्याचं माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात प्रयत्न केला असतो. जास्त विश्वास ठेवला की माणसं विश्वासघात करतातच. आपली समजून घेतलं तीच लोक आज घात नक्कीच करतात. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर मग तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नक्कीच नाहीये. म्हणून लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद केलेले कधीही चांगले असते. आणि आयुष्यात आपण कोणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्याऐवजी आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव असणं फार जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो आणि जीवन जगायला नक्कीच तो प्रेरणाही देत असतो. म्हणून आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे, आणि दुःख हा एक अनुभव आहे आणि जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो, आणि तो विश्वासच त्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून समाज एक असा बाजार आहे जिथे सल्ले ठोक भावात आणि मदत कर्ज रूपात मिळत असते. म्हणून जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील आशा कधीही तुम्ही सोडू नका. आणि आपण कुणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव आयुष्यभर असणं फार महत्त्वाचं आहे. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या मात्र असतात. आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या जीवनात अडचणी आयुष्यभर संपत नसतात. आणि ज्याचा नक्कीच जीवनामध्ये निश्चय पक्का असतो की मला हे काम पूर्ण करायचंय, तो व्यक्ती कशाही परिस्थितीने ते काम पूर्ण करतोच. आणि त्यामागे स्वामींची इच्छा सुद्धा असते आणि स्वामीही त्याला मदत करत असतात. म्हणून गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूचं असो, गर्वाचं असो किंवा मग अभिमानाचं असो. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप छान याचं उत्तर एका माणसाने दिलाय. वारा तर उन्हातही असतो, पण त्याचा आनंद सावलीत कसा काय येतो? तसंच आपण मंदिरामध्ये जात असतो आणि स्वामींचं आपण दर्शन घेऊन स्वामींचा निवारा यात बसत असतो आणि त्यांचा वारा आपण घेत असतो. आणि तो एवढा सुखद वारा असतो की तुम्हाला पूर्ण शांत करून टाकत असतो. म्हणून चांगले करूनही काही लोक वाईट आपल्याला समजतात, पण ती नक्कीच त्यांची लायकी असते आणि त्यानुसार ते विचार देखील करत असतात. म्हणून कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी रुलो आणि कोणी स्लो असतो आणि कोणी फास्ट. पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल तेव्हा सगळेच एकत्र येत असतात आणि सगळेच नक्कीच मदतीला एकत्र सामीलही होत असतात. म्हणून असंच आपला नक्कीच परिवार सुद्धा पाहिजे आणि कुटुंब सुद्धा त्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत जाईल आणि सतत आपल्याला चांगल्या गोष्टी या मिळत जातील. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जात असते. आणि नक्कीच ते सुखमय होणार सुद्धा आहे, कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना
आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल ना हे कोणाला सांगता येणार नाही आणि सांगताही येणार नाही. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. नक्कीच आपण आनंदी राहा आणि जीवन अगदी मन मोकळ्यापणाने जगा. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तुला मी करून टाकील. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने तुम्ही जपा. नक्कीच नाती तुम्हाला पुढे घेऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि नक्कीच तो प्रकाश आपल्यासाठी घातक सुद्धा असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य नक्कीच तुम्हाला कमी पडून जाईल आणि तुम्हाला ते समजणार सुद्धा नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि फक्त ऐकतच राहतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखात देखील जाईल. म्हणून स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. आणि काही मिळाले नाही ना तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे ही भागच तुम्हाला पडेल आणि परमेश्वर तुम्हाला ते देऊनच राहणार आहे. आणि फक्त आपण त्यांच्यावर विश्वास तितका मनोभावे आणि तेवढा भक्कम ठेवला पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच मात्र कमी होत नसतो. तसाच तुमचा स्वभावही, कितीही तुम्ही कडू लोकांमध्ये असला किंवा चुकीच्या संगतीमध्ये असला, पण तुमचा स्वभाव कधी बदलू देऊ नका आणि तो तसाच ठेवा आणि तो तसा राहतो सुद्धा. म्हणून स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि ती कठीण सुरुवात आपल्याला करायची असते. आणि स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्याच विश्वात तू मग्न आहे आणि माझ्याकडे तुझे लक्ष नाही. कधी तू मंत्रजप करत नाही आणि कधी नामस्मरण करत नाही. मग माझी आठवण कधी काढणार? का नुसता फोटो आणून तू तुझ्या देवाऱ्यात ठेवतो? म्हणून स्वामी तुम्हाला प्रेमाने रागवत आहेत. नक्कीच स्वामींची भक्ती सुरू करा आणि त्याला उशीर नको. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. आणि ती कमतरता ज्याला दिसली तो माणसाला जीवनामध्ये प्रत्येकाच व्यक्तीमध्ये कमतरता दिसत असते. म्हणून गुरुचरित्रमधून तुम्ही भरपूर काही शिकाल. फक्त एकदा तुम्ही गुरुचरित्र ऐकून बघा आणि वाचून बघा, तुम्हाला सर्व काही ज्ञान होऊन जाईल. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अटूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र आहे आणि यातच आपल्याला सफलता सुद्धा मिळणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करत आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीच गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही अडकू नका आणि मोहात पडूही नका. म्हणून स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि ते आपण करू नये. जेवढी जास्त अपेक्षा ठेवाल तेवढी जास्त तुमचं मन हे दुखणार आहे, यात काही शंकाच नाही. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील जिद्द. आणि ती जिद्द त्याने कधी सोडू नये आणि देवाचे नामस्मरण सुद्धा कधी सोडू नये. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहे असा गर्व अजिबात करू नका, कारण सगळे लोक आहेत म्हणून तुम्ही आहेत हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेव्हा तुमचा सगळा अहंकार
हा खूप कमी होऊन जात असतो आणि तुम्हाला अहंकार येत सुद्धा नसतो. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती आणि परत हरवली म्हणून तिथल्या तिथं तो विषय तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि त्या विषयी परत तुम्ही विचार कधी करायचा नाही. जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही जात असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतील ना तेवढीच मोठी सुखही येतील यावर विश्वास ठेवायला शिका आणि हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आपण फक्त माणुसकी बघतो. आणि जे व्यक्ती माणुसकी बघतो तो जीवनामध्ये भरपूर पुढे जात असतो आणि तो दुसऱ्यांची मदत सुद्धा करत असतो. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळं द्यायला या जन्मात देखील येत असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही कमी बोला आणि लक्षात ठेवा, जास्त बोलाल तर तिथे तुम्ही तुटाल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो किंवा नाहीतर मग द्वेष असो. म्हणून मित्रांनो, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा धवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे ना कधी पण श्रेष्ठ असते आणि ते शेवटपर्यंत श्रेष्ठच असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून ते दिवस आपण नक्कीच आठवा आणि ते दिवस नक्कीच आठवल्यावर आपल्याला ते अनुभव सुद्धा आठवतील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे. आणि ती दिशा मिळेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या दिशेलाही जाल. म्हणून आरोग्य ही सर्व मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून नाते तुम्ही नक्कीच जपायला शिका, कारण नाते आहे तर सर्व काही आहे. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि प्रत्येक ठिकाणी देवाचे दर्शनही आपल्याला होत असते. म्हणून माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि हे फक्त त्याच्याच हातात आहे आणि ते कर्म तो कधी चुकवू शकत नाही. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ना तेही चांगलेच होणार आहे आणि ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे. आणि स्वामी प्रत्येकाला चांगला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकालाच म्हणत आहेत की बाळांनो, सगळ्यांनी प्रेमाने राहा आणि आपुलकीने राहा. म्हणून केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्या विचाराने तो स्वतःला पुढे घेऊन जात असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला ही अपंग मात्र बनवत असते. म्हणून काळ कधी आणि कोणाला रंग दाखवेल आणि कशी शिक्षा देईल ना हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून फक्त कर्म चांगली करा आणि कर्मांवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवतं आणि प्रत्येक वेळी ते आठवत असतं. म्हणून स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते आणि त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवून काम घ्यायचं आहे आणि हिंमत ठेवून काम करायचं सुद्धा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना तेव्हा स्वामी हे प्रगट होत असतात आणि प्रत्येक माणसाला ते मदत करत असतात आणि त्यांची भक्ती जो करेल ना त्याला नक्कीच ते चांगले आशीर्वाद सुद्धा देतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान असं सांगतं की भविष्यात तुम्हाला सुख मिळणार आहे, पण धर्म आपला असं सांगतो ना की मन पवित्र असेल ना तर तुम्हाला दररोज सुख मिळेल आणि फक्त तुम्ही मनामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. आणि ज्या माणूस समाधानी असतो ना त्याला प्रत्येक क्षणी हे सुख मिळतच असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे आणि ते लाख मोलाचे पण असणार सुद्धा आहे. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि ते निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करून निस्वार्थ मनाने आपलं काम पार पाडत असतात. म्हणून अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही
आणि चुकीचे निर्णय तुम्ही घेऊन बसतात, मग तुम्हाला त्याचा पस्तावा मात्र नंतर नक्कीच येत असतो. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि मनस्थिती जर चांगली असली तर सर्व काही नीट होऊन जाते. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, कारण तुम्ही प्रत्येक दिवशी बदलत आहात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी प्रगती करत जगलं पाहिजे, कारण प्रगती कराल तरच तुम्ही पुढे जाल आणि प्रगतीच्या मार्गावर राहाल तर तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल आणि मग तुम्हाला भरपूर काही मिळेलही. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच तुमच्या मनानुसार सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि जर तुमची स्वामींवर भक्ती असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मनाने नक्कीच तुम्ही चिरतरून राहायला पाहिजे आणि प्रत्येक क्षणी तुम्ही असा विचार केला पाहिजे की मी सगळं काही करू शकतो आणि त्याला वय मर्यादा कोणाचीच नसते आणि कोणाची असू सुद्धा शकणार नाही. कारण तुमचं मन हे तुमच्याला प्रत्येक गोष्टी द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही त्याच्याकडून घ्यायला तयार राहिले पाहिजे. तुमचे अचेतन मन कधी वृद्ध होत नसते, त्याला स्थळ काळाचे बंधन नसते, ते अमर व अनंत आहे. ते ईश्वराच्या सर्वव्यापी मनाचा अंश आहे, जो अजन्म अनादी व अमर आहे. थकव्याचा किंवा वृद्धत्वाचा आध्यात्मिक शक्तीवर काही परिणाम होत नसतो. धीर, दयाळूपणा, सत्य, नम्रता, सद्भाव, शांती, सुसंवाद आणि बंधुत्वाची भावना ही अशी गुणवैशिष्ट्ये आहेत जी नेहमी चिरतरून असतात. व जर तुम्ही तुमच्या जीवनात हे गुण उतरवले तर तुम्ही मनाने चिरतरून राहाल. म्हणून विकृती किंवा ऱ्याज घडून आणणाऱ्या आजारांसाठी फक्त वाढते वय जबाबदार नसते. काळामुळे नव्हे, तुमचे वय किती आहे या गोष्टीने नव्हे, तर काळाच्या भीतीने आपल्या शरीरावर व मनावर हानिकारक परिणाम होत असतात. मित्रांनो, यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्यामुळे ते आपल्याला दिसून येत असते. म्हणून आपण ही मेहनत करावीच लागेल आणि ही मेहनत प्रत्येकालाच आयुष्यामध्ये करावी लागत असते. आणि जीवनामध्ये माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. आणि जीवनात ते नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं. म्हणून स्वामींशी नातं जोडून बघा. स्वामी तुम्हाला कधीच विश्वासघात करणार नाही आणि तुमच्यासोबत कोणतेही वाईट कृत्य होऊ देणार सुद्धा नाही. उलट तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद कायम असाच बरसत राहील हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या इच्छा, सर्व आकांक्षा ज्या असतील त्या सर्व पूर्ण हो आणि तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी नक्कीच मदत करो. ही स्वामींचरणी प्रार्थना. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत आणि ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागले. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरत असतो. म्हणून परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला ना की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो, एवढं फक्त लक्षात घ्या. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते, पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी खास असू शकतो. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ हे चोळत असतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी आहे. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको हवा असतो. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण जे खरं बोलतो ते चांगल्यासाठी बोलतो यावर तुम्ही भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. निसर्गाच्या किमयेने आपल्या हातात धुवायची सवय लागली, पण आता मन धुवायची ही सवय लावून घेऊ, म्हणजे अहंकार व द्वेष निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव जिवंत राहील. आणि ती माणुसकी जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी फक्त आपण चांगले करत राहावे. कोणातीही गोष्ट न चिडता रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना, त्याला आयुष्य जगायला जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप मोठं आहे आणि म्हणून खूप सोपं सुद्धा आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं हे तेवढंच कठीण आहे आणि अवघड सुद्धा आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातील काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच करावं आणि नाही ते सोडून द्यावं.
आणि हेच फक्त आपण केलं पाहिजे. आणि आपण चांगल्या माणसांची ओळख आणि चांगल्या माणसांसोबत राहिलो तर मग जीवनात आपण भरपूर काही गोष्टी या मिळवू सुद्धा शकू. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत, कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागेल. कष्ट मेहनत केल्याने शरीर आणि खरं व बोलणाऱ्यांमागे आणि वागण्याने मेंदू व हृदय हे स्वच्छ राहत असते आणि ते स्वच्छ नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता ही फक्त साफ असावी लागते आणि ती साफ तुम्ही ठेवली पाहिजे. म्हणून खूप आनंदामध्ये असताना आणि अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय तुम्ही तुमच्या मनापासून घेऊ नका. खूप आनंदामध्ये असताना आणि म्हणून तुम्ही ते चांगले निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्ही उत्साहामध्ये चुकीचे निर्णय सुद्धा घेऊ शकतात. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना आणि इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते ना, जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो ना आणि जेव्हा आपल्याकडे त्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, आणि तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी ही आलेली आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालावा. आणि कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत नक्कीच असतो. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. नाहीतर मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. त्यांनी फक्त आपला उपयोग करून घेतलेला असतो. एवढंच फक्त आपण समजून घेतलं पाहिजे, कारण उपयोग करून घेणारी भरपूर माणसं या जगात आहेत. तेही तुम्ही ओळखलीच पाहिजे आणि ती ओळखली तरच तुम्हाला या जीवनाचा अर्थ कळेल आणि या जीवनाचं सार्थक तुमच्याकडून नक्कीच होऊ शकेल. मित्रांनो, पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं, पण प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. पण कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमळ पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याचं ताकद हे फक्त कमळामध्ये असते. म्हणून नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली सुद्धा असते. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना जीवनामध्ये, तेव्हा मात्र आपल्यासाठी स्वामी चांगलंच करत असतात आणि कुठेतरी आपल्यासोबत चांगलंच घडत असतं. म्हणून इतकंच की ते आपल्याला कळत नाही आणि ते आपल्याला समजणार सुद्धा नाही. फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार नक्कीच केला पाहिजे. आणि तो विचार केला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगला मार्ग आपल्याला देव सुद्धा दाखवेल. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याच्या जाणून बुजून त्रास देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली ना, तरी त्याला आयुष्याच्या केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल. आणि निसर्गाचा नियमच आहे, जे पेराल ते नक्कीच उगवणार सुद्धा आहे. म्हणून इच्छाशक्ती हेच यशाचे रहस्य आहे आणि ती ज्यांच्याकडे आहे तो निश्चित यशस्वी होणार आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचं असोत वा दूरचे असोत, हे फक्त समजून घ्यायला शिका. आणि प्रमाणापेक्षा जास्त सुख हे तुमच्या आयुष्यात अजिबात आलं नाही पाहिजे, कारण ते आलं की आपल्याला गर्व येतो आणि त्या गर्वामध्ये आपण अहंकारी आणि लोभी बनत असतो. म्हणून भजन म्हणजे सूर आहे, म्हणून भजन आपण केले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण सुद्धा केले पाहिजे. म्हणून टाळ मृदुंग याची एकरूपता साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद आहे आणि परमेश्वराचे नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान आहे आणि अंतरात्म्याची प्रसन्नता व मनाला एकदम ताजे तवाने करणारी ऊर्जा आहे. म्हणून बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती ही मनातील शक्ती आहे आणि ती मनातील वाईट विचार ही काढून टाकत असते. म्हणून निस्वार्थ, निरपेक्ष, चांगलं बोलणे आणि वागणे हे आचरण करणे हे सत्य आहे आणि यातून मिळते ते फक्त समाधान, शांती व आनंद. आणि आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर बोट नको उचलायला आणि ते आपण कधी तशा गोष्टी करूही नये आणि मनातही आणू नये. एवढं फक्त लक्षात घ्या. जपता येत नसेल तर कुडतडू तरी नाही, कारण भावना मोर पिसाहूनही अधिक नाजूक व अलवर असतात. आणि दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे आणि तो सन्मान नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. म्हणून शब्दांमुळे आनंद मिळतो, शब्दांमुळे दुःख मिळते, शब्दांमुळे समस्या निर्माण होतात, शब्दांमुळे उत्तरही सापडतात, शब्दांनी शापही देता येतात आणि शब्दांनी आशीर्वाद आणि शुभेच्छाही देता येतात. पण शब्दांनी शत्रुत्वही मिळते आणि शब्दांनी मित्रही जोडता येतात. पण शब्दांच्या आजारावर औषधच शब्दच असतात. म्हणून शब्दच आपण वापरले तर जीवनामध्ये आपल्याला कशातल्याही अडचणी येणार सुद्धा नाही. म्हणून माणसाच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांना त्यांचा संबंध नाही ना ते सुद्धा घेत असतात. म्हणून या चुका करताना
आपण नीट समजून चुका केल्या पाहिजेत. आणि जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायला नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे आणि त्याच द्यायला म्हणजे आपण आपल्याजवळ माणुसकी जपली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. असे जीवनामध्ये कर्म मार्गाचे आचरण होत नाही आणि धर्माचे पालन होत नाही, योग साधनाही घडत नाही आणि खरे तर भोगही घडत नाही, पण यात त्यागही घडत नाही. आणि म्हणून राम नावावर विश्वासाने माणसाने विश्वास ठेवावा आणि मग पहाटेच्या वेळी नक्कीच तुम्ही स्वामींचे आणि श्रीरामांचे चिंतन हे केलेच पाहिजे. आणि ते केल्याने तुम्हाला दिवस अगदी चांगला जाईल आणि सोन्याचा दिवस तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या दिवसाची वाट पाहायची आहे आणि चांगले करायचे आहे आणि ते मनापासून करायचे आहे. बस तुमचा सगळं जीवन अगदी सार्थक होऊन जाईल आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात निर्माण होतील. म्हणून एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना, की मग कोणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. आणि स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा आणि कायम आनंदी राहाल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व काही सार्थक करून घ्याल. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे, कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते आणि रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर नैराश्य आपल्या जीवनामध्ये वाढत जातं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नाही. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत नक्कीच कायम ठेवली पाहिजे. आणि कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात ही परावर्तित होत असते. तोपर्यंत फक्त आपल्याला संयम हा मात्र ठेवावा लागत असतो. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छा पात्र कधीही भरत नाही. म्हणून समाधानातच खरे सुख आहे आणि जो समजला तोच या जीवनातील खरा सुखी व्यक्ती आहे आणि तोच या जीवनाचं सुख अनुभवू शकतो. म्हणून जर धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग रपलेला असतो, तसंच दुसऱ्याच्या दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहतच असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवता आला पाहिजे, कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते आपल्याला गोडच लागत असतं. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल. आणि म्हणून दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे आणि समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला ना, तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, येथे वेळ वाया घालवायचा नाही आणि आपल्या वाचून कुणाचं अडत नाही. आणि हे विचारातही मनात आणू देखील नका. आणि इथं पत्यातील बादशाह सुद्धा हरवला तर जोकरला बादशाह नक्कीच बनवलं जातं. मग तुम्ही हे समजून जायचे की कोणा वाचून कुणाचंच राहत नाही, म्हणून आपल्या वाचूनही कुणाचं राहणार नाही आणि कुणा वाचूनही आपलं सुद्धा राहणार नाहीये. म्हणून माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणतीच सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि मनाचा व्यायाम त्याने नक्कीच करावा. आणि तो व्यायाम फक्त होईल म्हणून गुरुचिंतनाने आणि गुरु नामस्मरणाने. नक्कीच नामस्मरण करा, बघा तुम्हाला चांगले अनुभव येतील. आणि आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काहीतरी करू शकाल अशी संधी असतेच. मग तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्याशी चांगल्या दोन गोष्टी नक्कीच बोलू शकेल. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही आणि आपले स्वामी तर अजिबात कमजोर नाहीत. म्हणून आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे आणि ते आपले सामर्थ्य आणि आपले नशीब हे नक्कीच लिहितील आणि आपल्याला चांगले दिवस सुद्धा नक्कीच आणतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला आपण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा तुम्हाला मदत गोळा होतो, पण वेळ वाईट असेल ना तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण हे कळतच नाही. आणि भक्तीसारखी शांतता व कशातच नाही. आणि भगवंता एवढं बलवान कुणीही या जगात नाहीये. म्हणून जीवनामध्ये माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्माची, चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवांकडे असते ना, तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. आणि हे लक्षात कायम आपल्याला असू द्यायला हवं. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच तुम्ही बघू नका आणि त्या व्यक्तीच्या मनाकडे आणि माणुसकीकडेही तुम्ही जपा.
म्हणून माणुसकी जपली तर सर्व काही तुम्ही या जीवनामध्ये मिळवू शकाल आणि कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वाभिमान. यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ देऊ नये आणि आयुष्य हे तुमच्या चांगल्याच मार्गाला सुद्धा लागणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखू शकतो. एक म्हणजे दुःख, दुसरं म्हणजे प्रेम आणि तिसरं म्हणजे शांत राहण्यामागील तुमचं कारण. आणि हे जे व्यक्ती ओळखते ती तुम्हाला अगदी मनापासून प्रेम करत असते आणि मनापासून तुमच्यावर ती जीव उधळत असते. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जोडली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसे ही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून स्वामी सोबत असताना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी असं स्वामी म्हणत आहेत. मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही असं आपल्याला स्वामी सांगत आहेत. म्हणून आपण त्यांच्या हुकुमावर आणि त्यांच्या नियमावर चालायचं आहे. नक्कीच आपल्याला चांगले दिवस हे बघायला सुद्धा मिळतील. म्हणून स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्यांच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तात असावी लागते. आणि ती इमानदारी ज्याच्या रक्तात असली ना तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. आणि म्हणून वय हे सरलेल्या वर्षावर नाही तर सोसलेल्या गोष्टींवर ठरत असतं. आणि आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलोय यावर आपलं वय आणि आपला अनुभव हा ठरत असतो. म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच माणसं असतात आणि ज्यांना आपण चांगल्या प्रकारे ओळखत असतो. म्हणून स्वामी म्हणत आहेत, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज अजिबात भासत नाही. आणि फक्त तुम्ही एकदा स्वामींचे पाय धरून बघा आणि त्यांचे नामस्मरण करून बघा, नक्कीच तुम्हाला त्यांचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ज्याने जे दिलंय मला त्याला ते दुपटीने मिळावं इतकी प्रार्थना आहे देवाकडे. आणि अशीच प्रार्थना तुम्ही जीवनामध्ये प्रत्येकाकडे करत राहा. म्हणून एकटा मनातून उतरतील ना माणसे तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टीचा पाठलाग थोडा पण फरक पडायला नाही पाहिजे. आणि ती बदललेली तिथेच विषय संपला हेच लक्षात ठेवायचं आणि त्या माणसांना आपण इग्नोर करायचं आणि आपल्या मार्गाने आपण मार्गस्थ व्हायचं असतं. म्हणून आज असलेला माणूस असेल का माहीत नाही, पण हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का माहीत नाही. पण अचानक जातं कोणीतरी निघून आणि तो गेल्यानंतर तू रडलेले त्यांना दिसेल का माहीत नाही. म्हणून सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा, तो हे करून ऐकून परत येईल का वाच याचं उत्तर नाही. म्हणून हाय त्याला जप, नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का माहीत नाही. म्हणून आपण जो व्यक्ती आपल्याजवळ आहे त्याला नक्कीच मनापासून आणि अंतरात्म्यापासून जपलं पाहिजे. आणि कोणीतरी खूप छान सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलेही निघून जाईल. आणि त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका आणि जे मिळतंय ते सांभाळायला फक्त शिका. म्हणून खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख आणि अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ येणारच असते. आणि त्यामुळं वाईट वेळेला खचून जायचं नाही आणि अजिबात डगमगायचं नाही. ढगाळलं हे आसमंत, मेघ वर्षाव झाला, हातभार लावण्या बळीराजाला स्वतः पांडुरंग आला. म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या, स्वतः पांडुरंग जर आपल्याला मदतीला येत असेल तर आपली भक्ती तशी असायला हवी आणि आपल्या भक्तीमध्ये तेवढा निस्वार्थपणा सुद्धा असायला हवा. म्हणून खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्कीच बना. कारण कळत जरी सोन्याचा असलं ना तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक मात्र नक्कीच होतात. म्हणून दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात. आणि काळ बदलतो पण माणसाचा स्वभाव नाही. म्हणून दुसरी संधी तुम्हाला कोणी देत असेल तर नक्कीच ते तुमच्या वाईटावर टपलेले असतात आणि तुमच्या वाईटाच्या मागेच ते येत असतात. म्हणून दुसरी संधी ही कुणालाच देऊ नका आणि द्याल तर नक्कीच पारखून द्या. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. म्हणून मित्रांनो, पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणीचेच डोळे भरणार नसतील तर मग मरण सुद्धा आपल्यासाठी व्यर्थ असतं. म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर अपयशाला घाबरणं सोडून द्यावं लागेल. आणि समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी लेखलं जातं आणि आपण प्रत्येकाला समजून घेतो म्हणून लोक आपल्याला नक्कीच कमी लेखत असतात. म्हणून चांगली वस्तू, चांगली माणसं, चांगले दिवस आहे की माणसाने जुने दिवस फक्त विसरू नये आणि ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आणि शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर असं उत्तर असतं. आणि संयम
हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर मात्र नक्कीच असतं. म्हणून तोल जीवनात सांभाळता आला नाही तर तरी चालेल, पण तोंड मात्र तुमचं नक्की सांभाळता आलं पाहिजे. कारण याने भरपूर माणसं तुम्ही बिघडून द्याल आणि भरपूर माणसं तुम्हाला सोडून देखील जातील. म्हणून आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि आपले वडील आहेत. आणि त्या दोघांना आपण मनापासून प्रेम केले पाहिजे आणि मनापासून त्यांना जपलं पाहिजे. आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्यालाच लढावी लागत असतं. कारण आजकाल लोक साथ कमी आणि ज्ञानाचं जास्त देत असतात. आणि म्हणून क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागत असतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागत असतो. म्हणून या दोघं वाक्यांमध्ये तुम्हाला यातून काय घ्यायचंय हे तुम्हाला शिकायचं आहे. म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला असतात आणि सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. म्हणून तुम्ही फक्त थोड्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात ठेवा, पण त्या चांगल्या ठेवा आणि चांगल्या प्रकारे त्या तुमचं नातं निभावतील अशा ठेवा. म्हणून आयुष्यात आलेली एक चांगली व्यक्ती पूर्ण आयुष्यात आपलं बदलून टाकत असते. नाहीतर आपल्याला आयुष्याचा मोठा धडा ती व्यक्ती देत असते आणि त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि उरला गृहपाठ हा नक्कीच चांगला होता आणि खूप चांगला होता. आणि ते दिवस नक्कीच परत यावे असं आपण देवाकडे मागू शकतो. आणि देवही आपल्याला ते दिवस आता देऊ शकत नाही, कारण ते बालपण होतं आणि ते निघून गेलेलं आहे. म्हणून धावायचे असेल तर पाय मजबूत ठेवा आणि संघर्ष करायचा असेल तर मन मात्र खंबीर ठेवायला हवं. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचं मन जपत असतो आणि दुसऱ्याला नक्कीच तो जास्त प्रेम करत असतो. म्हणून मला आठवणी जपायला खूप आवडतात. कारण माणूस बदलतो पण आठवणी तशाच राहतात आणि त्या शेवटपर्यंत तशाच राहतील. आणि तो माणूस सुद्धा त्या आठवणींना विचारत नसेल, पण मी मात्र त्या आठवणींना जपून ठेवत असतो. कारण त्या आठवणी आठवल्या की आपल्याला सुद्धा नक्कीच थोडंसं हसू येत असतं आणि थोडंसं रडू देखील येत असतं. म्हणून आयुष्यामध्ये जे कष्ट न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते कष्ट न करता मिळत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. कारण उद्या कोणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय आणि याला भरपूर काही गोष्टींना मी स्वतः जबाबदार आहे असं कोणी म्हणायला नको. आणि तशा व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधी तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधी तुम्ही मात्र फसवू नका. म्हणून स्वतःच्या चुका स्वतःला सहज कळाव्यात इतकं जरी माणसाने शहाणे झाले पाहिजे. आणि तेवढे माणूस शहाणा झाला की त्याला संपूर्ण आयुष्य कळालं आणि त्याने भरपूर अनुभव घेतलेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुझे दिवस चांगले येणार, तुझी स्वप्न पूर्ण होणार, फक्त तू विश्वास ठेवायला शिक असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे फक्त आपले स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी सांगतात, त्याच माणसांच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने भरपूर काही कष्ट केलेले असतात आणि भरपूर काही जीवनामध्ये अनुभव घेतलेले असतात. आणि ते अनुभव चांगले सुद्धा असतात आणि वाईट सुद्धा असतात. म्हणून जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं असेल ना तर कधीच यशस्वी आपल्याला होता येणार नाही आणि आपण होऊ शकत नाही. कारण आपण दुसऱ्यांच्या मनावर जगत असतो. म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते आणि जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत देखील असतात. म्हणून माझं पण चांगलंच होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून स्वामीही आपलं कधीच वाईट होऊ देणार नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असं स्वामी सांगत आहेत. आणि म्हणून स्वामींचा ऐका, नक्कीच तुमचा मार्ग मोकळा होईल आणि चांगल्या मार्गाला तुम्ही लागाल. म्हणून काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर सद्गुरू असतील तर विजय हा तुमचाच होईल आणि शेवटपर्यंत स्वामी तुमच्यासोबत नक्कीच असतील. म्हणून आपण ज्या व्यक्तीच्या मेसेजची वाट बघतो ना, ती व्यक्ती दुसऱ्यांसाठी फ्री आणि आपल्यासाठी बिझी मात्र नक्कीच असते. तेव्हा समजून जायचे की त्या व्यक्तीला आपली गरज ही पूर्णपणे संपलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे परत परत तुम्ही कधी जायचे नाही. म्हणून आधी नकारात्मक विचार सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे आपल्यासाठी होत असतात आणि ते नक्कीच होतील. म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे आणि तो भाव सापडणार सुद्धा नाही. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात कायम भरारी ठेव आणि तुझ्या मनामध्ये जिद्द ठेव आणि संयम ठेव. तूच पुढे जाणार आहेस हे फक्त लक्षात ठेव. म्हणून उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात
स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही. एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात मात्र नक्कीच आहे. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मात्र मिळत असते. आणि तो दरबार सगळ्यांसाठी सर्व काही देत असतो. म्हणून नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव, स्वामी हाय पाठीशी, तुम्ही नका कशाचं टेन्शन घेऊ. म्हणून त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ना मित्रांनो, ज्यांनी नक्कीच काहीतरी वाईट प्रसंग आयुष्यामध्ये बघितलेले असतात आणि वाईट गोष्टीला ते सामोरे गेलेले असतात. म्हणून त्या अनुभवातून ते शिकत असतात आणि तुम्हाला काहीतरी सांगत असतात. मग स्वामीच तुम्हाला अशी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये पाठवत असतात आणि त्यामागून तुम्हाला काहीतरी अर्थ सांगण्याचा प्रयत्न स्वामी नक्कीच करत असतात. म्हणून ते अर्थ आपण समजून घेतले पाहिजे आणि ते काय सांगत आहेत हे आपण नक्कीच आपल्या मनापासून आपण विचार केला पाहिजे. म्हणून कुणीही चोरू शकत नाही ना अशी संपत्ती कमवा, ते म्हणजे ज्ञान. म्हणून आयुष्याची एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. म्हणून त्याचंच नाव मनशांती असतं. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची नक्कीच आपण अपेक्षा ठेवावी आणि तसंच जीवन आपल्याला मिळेल सुद्धा. एक फक्त लक्षात ठेवा की दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, पण कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यात पाणी ओतलं तर पाण्याचा आकार त्या भांड्याच्या आकाराचा होतो, त्याचप्रमाणे मन ज्या वस्तूचे चिंतन करते तीच वस्तू ते बनत असतं. आणि म्हणून मनात ईश्वराचे नामजप सतत चालू ठेवल्यास मन नामरूपी म्हणजेच ईश्वररूपी हे बनत असते. म्हणून सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन आहे, आणि सगळ्यात लांब श्वास म्हणजे विश्वास आहे, आणि सगळ्यात कठीण योग म्हणजे वियोग आहे, आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग आहे. म्हणून हे लक्षात ठेवायला विसरू नका. भजन म्हणजे नक्कीच तुमचं मन अगदी निर्मळ करून टाकेल. आणि जेव्हा तुम्ही भजन करता किंवा नामस्मरण करता तेव्हा तुमचा देवाचा असा सहयोग होत असतो. आणि देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. म्हणून भगवंताचे लक्ष आपल्या नक्कीच मनाकडे आहे आणि देहाकडे आहे. म्हणून ते देह आणि मन चांगलं ठेवा, आणि तो दुसऱ्यांच्या हिताचा पवित्र व स्वच्छ मनाने चांगला विचार करतो ना, त्याचा विचार साक्षात परमेश्वर नक्कीच करत असतो. म्हणून परमेश्वराप्रती मन स्थिर असणाऱ्या व्यक्तींचे खूप कठीण परिस्थितीतही आत्मबळ ढळत नाही. आणि वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जे तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाला लावत असते. म्हणून सूड घेतल्याचा आनंद एक दिवस टिकतो, पण श्रम केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो. आणि जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती नक्कीच जीवनामध्ये करू शकू आणि चांगल्या मार्गाला आपण लागू शकू. म्हणून दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे आणि मला फक्त निमित्त म्हणून या धर्तीवर पाठवले आहे. म्हणून मी निमित्त हे असून सुद्धा इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले आहेस, आणि राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांतीने जाऊ दे. आणि नक्कीच आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद आम्हाला दे व तुझी आठवण सतत आम्हाला आयुष्यामध्ये होऊ दे. एवढंच फक्त स्वामीराया तुमच्याकडे मागणं आहे. आणि म्हणून विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे, आणि ती स्वामी शक्ती आहे. आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. आणि तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, या जीवनामध्ये फक्त विजय हा तुझाच होईल, आणि विजय हा तुझा होणारच आहे. म्हणून आपण किती चांगले आहोत हे महत्त्वाचे नाही, पण आपण इतरांसोबत किती चांगले वागतो हे मात्र महत्त्वाचे आहे. आणि चांगलं वागणं, प्रामाणिक राहणे, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा आरसा आहे. आणि जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढत जाते, आणि नक्कीच शेवटपर्यंत चमक देखील आपल्या आयुष्यात टिकत सुद्धा असते. म्हणून एकमेकांना तुम्ही सहकार्य करत राहा आणि एकमेकांना जपत राहा, कारण एकमेकांना जपत राहिले तरच आयुष्याचा मार्ग हा चांगल्या पद्धतीने चालत असतो. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. परंतु चालू ठेवा आणि एक दिवस यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही फलप्त नक्कीच हिंमत ठेवा, नक्कीच तुम्हाला यशही गाठेल. म्हणून तुमचे नाव सर्वोच्च स्थानी असेल असे फक्त मनात ग्रहण धरा आणि स्वामींचं नाव घ्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि जीवनात कधी मागे वळून बघितले
तर आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की आपण खरंच बदल घडवून आणला. आणि जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलेही काम सहज आणि निश्चयच नक्कीच पूर्ण होईल आणि ते पूर्ण झाल्याशिवायही राहणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. म्हणून गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. म्हणून माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र त्यांची त्यांच्याजवळच असते. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण जीवनामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कोणत्या गोष्टी आपल्या हातून चांगल्या घडतील यावर फक्त लक्ष दिले पाहिजे. आणि ते लक्ष दिले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या अनुभवाची नक्कीच जोड मिळेल आणि चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला जीवनात मिळतील. म्हणून ज्या नात्यात एकमेकांसाठी प्रति सन्मान असतो, मर्यादा असतात, विश्वास असतो, प्रामाणिकपणा असतो, त्याच नात्यांची वयोमर्यादा जास्त असते. आणि ज्या दर्जाचे विचार असतात त्याच दर्जाचे आयुष्य असते. त्यामुळे विचारांचा दर्जा चांगला हवा आणि चांगल्या विचारांनीच मनातील अंधार दूर करायचा असतो. कारण आपल्याकडे जेव्हा चांगले विचार असतात ना, तेव्हाच आपण चांगल्या मार्गावर असतो आणि चांगल्या मार्गावर असताना आपल्याला चांगली माणसं सुद्धा भेटून जात असतात. म्हणून बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात आणि मनापासून ते अगदी निर्मळ असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात आणि दुसऱ्यांसाठी चांगलं व्हावं यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात. म्हणून स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा. हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल आणि ज्याचे विचार आणि कृती सत्य आहेत त्याचा रथ आजही श्रीकृष्ण नक्की चालवत असतात. आणि म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं व्हायला शिका. स्वामीही तुम्हाला मनापासून प्रेम करतील आणि तुमच्यावर कृपेचा सागर नक्कीच ओवाळतील. म्हणून मित्रांनो, स्वामी ही अशी शक्ती आहे जी तुम्ही एकदा ओळखली की तुम्हाला त्यांचा अनुभव यायला लागतील आणि त्यांचे अनुभव तुम्हाला एकदा यायला लागले की तुम्हाला समजत जाईल की स्वामींविषयी आपण कशी भावना ठेवली पाहिजे आणि स्वामींविषयी आपण कसे जगले पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या विचारांना जोड द्या आणि चांगल्यावर तुम्ही भर द्या. नक्कीच तुमच्यासोबत चांगलं सुद्धा होईल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करता त्या का होतात आणि कशामुळे होतात हे फक्त तुमच्या मनाला माहिती असतं आणि तुमचा मन हेच तुम्हाला सगळं काही उत्तर देत असतं. फक्त आपण ते नक्की समजून घ्यायला हवं आणि ती नक्कीच आपण जीवनशैली आत्मसात करायला हवी. तेव्हा आपल्याला समजत जातं की आपण काय करतोय आणि आपण कशासाठी एवढ्या गोष्टी करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं नाही तर तुमच्या मेंदूचं सुद्धा ऐकायचं आहे. आणि म्हणून तुमचा मेंदूही तुम्हाला भरपूर काही संकेत देत असतो. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.